गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, एक्सप्लेनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस हे स्टडी केलं आहे. आता आपल्याला स्टडी करायचं आहे एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. लक्ष द्या. सो हा लिक्विड ड्रॉप आहे. लिक्विड ड्रॉप एका सॉलिड सरफेसवर आहे. सॉलिड सरफेसवर लिक्विड ड्रॉप आहे. आता हे पहिलं T1. इट इज सरफेस टेन्शन बिटवीन लिक्विड अँड सॉलिड इंटरफेस. T1 इज surface tension between liquid and solid interface. This is T2, surface tension between solid and air interface. And this is T3, surface tension between liquid and air interface. नीट लक्ष द्या. टोटल मी 3 फोर्स दाखवलेत. पहिला आहे T1. T1 इज सरफेस टेन्शन बिटवीन लिक्विड अँड सॉलिड इंटरफेस. T2 surface tension between solid and air interface. T3 surface tension between liquid and air interface. Theta it is angle of contact. मग T3 आहे. ह्याला मी 2 कंपोनंटमध्ये रिझॉल्व करतो. हा कंपोनंट आला T3 cos थीटा. तर हा कंपोनंट आला T3 साइन थीटा. ओके, लक्षात आलं. रिझोल्युशन लक्षात आलं तुमच्या. मी T3ला 2 कंपोनंटमध्ये रिझॉल्व केलं. T3 कॉस थीटा कंपोनंट अलॉंग सॉलिड सरफेस, T3 साइन थीटा कंपोनंट अलॉंग परपॅन्डिक्युलर टू द सॉलिड सरफेस. आता लिक्विड ड्रॉप स्पेरिकल असतात. सो ड्रॉप फॉर्मेशनमध्ये T3 साइन थीटा त्याचा रोल असणार नाही. हे बघा, लक्ष द्या. जर T3 साइन थीटा जर इफेक्टिव्ह असेल तर लिक्विड ड्रॉप असा फॉर्म होईल. आणि प्रॅक्टिकली लिक्विड ड्रॉप असे नसतात. बरोबर आहे ना. आईस्क्रीमच्या कोनसारखा लिक्विड ड्रॉप येत नाही. लिक्विड ड्रॉप स्पेरिकल असतो. सो ड्रॉप फॉर्मेशनमध्ये T3 साइन थीटाचा रोल नाही आहे. म्हणून मी T3 साइन थीटा निग्लेक्ट केलं. आता लक्ष द्या. इथे एकाच लाईनवर 2 फोर्स आले. T2 लेफ्ट साईडला, तर T3 कॉस थीटा आणि T1 राईट साईडला. मग मी इक्वेट करतो. इन इक्विलिब्रियम T2 मस्ट बी इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थीटा. बरोबर आहे. ड्रॉप जर इक्विलिब्रियममध्ये असेल तर लेफ्ट साईडचे फोर्स आणि राईट साईडचे फोर्स सेम असतील. देअरफॉर T3 कॉस थीटा इज इक्वल टू T2 मायनस T1. करेक्ट आहे. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. सो दिस इज फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. लक्षात आलं. काय काय केलं लक्षात आलं का. मी इक्विलिब्रियम कन्सिडर केलं. इक्विलिब्रियममधील फोर्स टुवर्ड्स लेफ्ट इज इक्वल टू फोर्स टुवर्ड्स राईट आणि दोघांना इक्वेट केलं आणि त्याच्यावरनं हे रिलेशन ऑब्टेन केलं. आता पहिली स्पेशल केस बघा. इफ T2 is greater than T1 and T2 minus T1 is less than T3. ओके, T2 is greater than T1 याचा अर्थ आपला न्यूमरेटर आहे तो पॉझिटिव्ह येईल आणि T2 मायनस T1 इज लेस दॅन T3 याचा अर्थ हा रेशो 0 पॉईंट समथिंग येईल. बरोबर आहे. मग कॉस थीटा या केसमध्ये देन कॉस थीटा इज पॉझिटिव्ह. बरोबर आहे. कॉस थीटा पॉझिटिव्ह येईल याचा अर्थ थीटा रेंजेस फ्रॉम 0 to 90 डिग्री. दॅट इज थीटा इज लेस दॅन 90 डिग्री. बरोबर आहे का. हे बघा, T2 मायनस T1 पॉझिटिव्ह आहे आणि येणारा आन्सर 0 पॉईंट समथिंग येणार कारण T2 मायनस T1 इज लेस दॅन T3 आहे. म्हणजे हा रेशो लेस दॅन 1 येणार. मग लेस दॅन 1 आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली याचा अर्थ थीटा लेस दॅन 90 डिग्री झाला. सेकंड, इफ T2 is less than T1 and
T2 मायनस T1 इज लेस दॅन T3. या केसमध्ये मग कॉस थिटा निगेटिव्ह येणार, दॅट इज थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. कळलं? हां. थर्ड केस, T2 मायनस T1 इज इक्वल टू T3. मग या केसमध्ये येणार देन कॉस थिटा इज इक्वल टू 1 येणार. बरोबर आहे? कॉस थिटा 1 आला, दॅट इज थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. पहिली केस यूज करायची आहे वेन लिक्विड विल पार्शियली वेट अ गिवन सॉलिड, म्हणजे लिक्विड मिनिस्कस असेल तो कॉन्केव्ह असेल. सेकंड केस यूज करायची आहे वेन लिक्विड डज नॉट वेट अ गिवन सॉलिड, म्हणजे मिनिस्कस असेल तो कॉन्व्हेक्स असेल. आणि थर्ड केस असेल लिक्विड विल कम्प्लिटली वेट अ गिवन सॉलिड. क्लिअर झालं? पहिलं हे होतं, ह्याचं एक्झाम्पल म्हणजे केरोसिन अँड ग्लास. सेकंडचं एक्झाम्पल आलं मर्क्युरी अँड ग्लास. तर थर्डचं एक्झाम्पल आलं क्लीन ग्लास अँड प्युअर वॉटर. क्लिअर झालं? सो हे एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, आता पुढचा पॉईंट आपण स्टडी करूयात. पुढचा पॉईंट आहे कॅपिलरी. कॅपिलरी, a glass tube having extremely small diameter is called as capillary tube. A glass tube having extremely small diameter is called as capillary tube. पुढचा पॉइंट आहे कॅपिलरी ॲक्शन. आता लक्ष द्या, कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय? When capillary tube is dipped in a liquid, then liquid level inside capillary may rise or fall as compared to normal liquid level outside capillary tube is called as capillary action or capillarity. Capillary action म्हणजे काय बघा, मी डायग्राम ड्रॉ करून तुम्हाला दाखवतो. कॅपिलरी ट्यूब डीप केली इन अ लिक्विड. आता इथे मी लिक्विड घेतोय, ते पार्शियली वेट करणारं लिक्विड आहे. सो मिनिस्कस कसा असेल? कॉन्केव्ह असेल. आणि त्या दिवशी मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं मिनिस्कस हे परफेक्ट स्पेरिकल केव्हा येतात? ज्या वेळेला कंटेनरची साईज स्मॉल असते. ज्या वेळेला कंटेनरची साईज लार्ज असते त्यावेळेला मिनिस्कस असतो तो मिडलला स्ट्रेट असतो आणि साईडला मात्र स्पेरिकल असतो. सो कॅपिलरी ट्यूबच्या आउटसाईडची ही लिक्विड लेवल आहे. आता कॅपिलरी ट्यूबला आपण डीप केलं इन अ लिक्विड, तर लिक्विड लेवल इनसाइड कॅपिलरी विल राईज ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल लिक्विड लेवल आउटसाईड कॅपिलरी. याला म्हणतात कॅपिलरी ॲक्शन. कळलं का? वेन कॅपिलरी ट्यूब इज डीप इन अ लिक्विड, देन लिक्विड लेवल इनसाइड कॅपिलरी मे राईज ऑर फॉल ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल लिक्विड लेवल आउटसाईड कॅपिलरी. याला म्हणायचं कॅपिलरी ॲक्शन. किंवा असा डायग्राम बघा. आता कॅपिलरी ट्यूब इज डीप इन अ लिक्विड विच डज नॉट वेट अ गिवन सॉलिड. कंटेनरची साईज कंपॅरेटिव्हली लार्ज आहे, त्यामुळं मिनिस्कस मिडलला स्ट्रेट आहे आणि एंडला मात्र कॉन्केव्ह झालं, कॉन्व्हेक्स झालं. ओके, आता कॅपिलरी ट्यूबला डीप केलं तर लिक्विड लेवल इनसाइड कॅपिलरी विल फॉल थ्रू आईट एज. तर हे फिनॉमिनन म्हणजे कॅपिलरी ॲक्शन. कॅपिलरी ट्यूबला आपण डीप केलं इन अ लिक्विड, देन लिक्विड लेवल इनसाइड कॅपिलरी विल राईज ऑर फॉल ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल लिक्विड लेवल आउटसाईड कॅपिलरी. या फिनॉमिननला म्हणतात कॅपिलरी ॲक्शन ऑर कॅपिलॅरिटी. तर हा इम्पॉर्टंट 2 मार्क्सवाला क्वेश्चन बोर्ड्ससाठी. क्वेश्चन असा असतो, व्हॉट इज कॅपिलरी ॲक्शन, गिव्ह इट्स एक्झाम्पल. आता याची एक्झाम्पल काय आहेत बघा. आपण टॉवेल अंग पुसण्यासाठी टॉवेल यूज करतो. टॉवेलच्या आतमध्ये खूप साऱ्या कॉटन कॅपिलरीज असतात.
टॉवेल असतो तो कॉटनपासून बनवलेला असतो. टॉवेलच्या आतमध्ये खूप साऱ्या कॉटन कॅपिलरीज असतात. तुम्ही ज्यावेळेला अंग पुसता त्यावेळेला ते सगळं वॉटर टॉवेलमध्ये राईज झालेलं असतं, त्यामुळे आपलं अंग कोरडं होतं आणि टॉवेल ओला होतो. सो टॉवेल ॲब्झॉर्ब वॉटर, ब्लॉटिंग पेपर ॲब्झॉर्ब इंक, हे कॅपिलरी ॲक्शनचे एक्झाम्पल आहे. किंवा घरात रॉकेलचा दिवा असतो बघा, त्याची वात असते ती केरोसिनमध्ये डीप झालेली असते. त्या वातीमधून, त्या वातीच्या आतमध्ये कॉटनचे कॅपिलरीज असतात. सो त्या कॅपिलरीमधून ऑइल राईज होतं अप टू फ्लेम. सो ऑइल रायजेस अप टू फ्लेम थ्रू द विक ड्यू टू कॅपिलरी ॲक्शन. ओके. देन झाड असतं, झाडाचे डिफरंट पार्ट्स असतात, म्हणजे फ्लॉवर्स असतात, लिव्ज असतात, त्यांच्यापर्यंत मिनरल्स आणि वॉटर पोचतं. इट इज ऑल्सो ड्यू टू कॅपिलरी ॲक्शन. सो दीज आर एक्झाम्पल्स ऑफ कॅपिलरी ॲक्शन. मी पुन्हा एकदा सांगतो, वॉटर अँड मिनरल्स राईज अप टू डिफरंट पार्ट ऑफ ट्री ड्यू टू कॅपिलरी ॲक्शन. देन टॉवेल ॲब्झॉर्ब वॉटर, ब्लॉटिंग पेपर ॲब्झॉर्ब इंक. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ. किंवा ऑइल रायजेस अप टू द फ्रेम थ्रू द विक ड्यू टू कॅपिलरी ॲक्शन. सो हे झाले एक्झाम्पल्स ऑफ कॅपिलरी ॲक्शन. आता आपल्याला स्टडी करायचं आहे एक्सप्लेनेशन ऑफ कॅपिलरी ॲक्शन. कॅपिलरी ॲक्शन एक्झॅक्टली का होते ते आता आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो बघा, वी हॅव अ कंटेनर. अ कंटेनर इज filled with a liquid which will partially wet a given solid. आता लिक्विड पार्शियली वेट करतं आहे. सो ऑब्वियसली मिनिस्कस असेल तो कॉन्केव्ह असेल. ओके. मी कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं, कॅपिलरी ॲक्शनचे एक्झाम्पल तुम्हाला सांगितले. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे एक्सप्लेनेशन ऑफ कॅपिलरी ॲक्शन. एक्झॅक्टली कॅपिलरी ॲक्शन का होते, व्हॉट इज बेसिक कॉज बिहाइंड कॅपिलरी ॲक्शन, ते आता आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो बघा, माझ्याकडे एक कंटेनर आहे. अ कंटेनर इज फिल्ड विथ अ लिक्विड विच विल पार्शियली वेट अ गिवन सॉलिड. आता लिक्विड पार्शियली वेट करतं आहे, त्यामुळं मिनिस्कस कसा असेल, कॉन्केव्ह असेल. बरोबर आहे. आता हे तुम्हाला दिसण्यासाठी मी कॅपिलरी मोठी काढली, पण प्रॅक्टिकली कॅपिलरीचा डायमीटर एक्स्ट्रीमली स्मॉल असतो. कंटेनरची साईज कम्पॅरेटिव्हली लार्ज आहे, त्यामुळं मिनिस्कस आहे तो मिडलला स्ट्रेट आहे, तर एंडला मात्र स्पेरिकल आहे. आता मी 4 पॉईंट कन्सिडर करतो. पॉईंट ए, lies inside capillary but outside liquid. Point B, lies inside liquid inside capillary. Point C, lies inside liquid but outside capillary. Point D, lies outside liquid outside capillary. मी 4 पॉईंट कन्सिडर केले. पॉईंट ए, लाईज इनसाइड कॅपिलरी बट आउटसाइड लिक्विड. पॉईंट बी, lies inside capillary inside liquid. Point C, lies inside liquid but outside capillary. Point D, lies outside liquid outside capillary. मी अजून एक पॉईंट पुन्हा एकदा क्लिअर करून तुम्हाला सांगतो. कंटेनरची साईज कम्पॅरेटिव्हली लार्ज आहे, त्यामुळं मिडलला मिनिस्कस स्ट्रेट आहे आणि कॉर्नरलाही तो स्पेरिकल झाला आहे. आणि एक पॉईंट लक्षात ठेवा, तो पॉईंट आपण डिस्कस करायचं विसरलो. प्रेशर डिफरन्स ऑन मिनिस्कस, प्रेशर डिफरन्स ऑन आयदर साईड ऑफ लिक्विड मिनिस्कस. आता लक्ष द्या, हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी. मिनिस्कस आहे तो स्ट्रेट आहे. इफ पी ए इज प्रेशर ॲट पॉईंट ए अँड पी बी इज प्रेशर ॲट पॉईंट बी, देन पी ए इज ऑलवेज इक्वल टू पी बी. जर मिनिस्कस स्ट्रेट असेल तर त्याच्या दोन्ही साईडला जे पॉईंट असतात त्या पॉईंटला प्रेशर सेम असतं. लक्षात आलं. लिक्विड मिनिस्कस जर लिनियर असेल, मिनिस्कस जर स्ट्रेट लाईन असेल, तर त्याच्या दोन्ही साईडला प्रेशर कसं असतं, सेम. म्हणजे एक पॉईंट आहे तो लिक्विडच्या आतमध्ये, हा पॉईंट आहे. बी पॉईंट आहे तो लिक्विडच्या आतमध्ये आहे आणि ए पॉईंट आहे तो लिक्विडच्या बाहेर आहे. जर मिनिस्कस स्ट्रेट लाईन असेल, मिनिस्कस जर लिनियर असेल,
तर ए पॉईंट आणि बी पॉईंट दोन्ही पॉईंटला प्रेशर कसं असतं सेम. फॉर लिनियर मिनिस्कस प्रेशर ऑन आयदर साईड ऑफ मिनिस्कस इज ऑलवेज सेम. आता हा कॉन्केव्ह मिनिस्कस आहे. हा स्पेरिकल मिनिस्कस आहे. हा पॉईंट ए, हा पॉईंट बी. फॉर स्पेरिकल मिनिस्कस प्रेशर ऑन कॉन्केव्ह साईड इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन कॉन्वेक्स साईड. काय म्हटलं? फॉर स्पेरिकल मिनिस्कस प्रेशर ऑन कॉन्केव्ह साईड इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन कॉन्वेक्स साईड. सपोज करा मिनिस्कस असा आहे, हा पॉईंट ए, हा पॉईंट बी. तर या केसमध्ये पी बी इज ग्रेटर दॅन पी ए. तर हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट. हा आपल्या बोर्डच्या बुकमध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे, पण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. लिनियर मिनिस्कस असेल, प्रेशर ऑन आयदर साईड ऑफ लिनियर मिनिस्कस इज ऑलवेज सेम. फॉर स्पेरिकल मिनिस्कस प्रेशर ऑन कॉन्केव्ह साईड इज मोर दॅन प्रेशर ऑन कॉन्वेक्स साईड. कळलं? स्पेरिकल मिनिस्कस असेल तर प्रेशर ऑन कॉन्केव्ह साईड इज मोर दॅन प्रेशर ऑन कॉन्वेक्स साईड. त्यामुळे इथं पी ए इज ग्रेटर दॅन पी बी आलं, तर इथे काय आलं? पी बी इज ग्रेटर दॅन पी ए. ठीक आहे. मग आता बघा, मी कॅपिलरी ट्यूबला डीप केलं आहे इन अ लिक्विड विच विल पार्शियली वेट अ गिवन सॉलिड. त्यामुळं मिनिस्कस असा कॉन्केव्ह आला. कंटेनरची साईज कंपॅरेटिव्हली लार्ज आहे, कंटेनर आहे ते वाईड आहे. त्यामुळं मिनिस्कस आहे तो कॉर्नरला स्पेरिकल आहे, तर मिडलला स्ट्रेट आहे. मी टोटल 4 पॉईंट कन्सिडर केलेत. फर्स्ट पॉईंट आहे तो लाईज इनसाइड कॅपिलरी बट आउटसाइड लिक्विड. सेकंड पॉईंट लाईज इनसाइड लिक्विड इनसाइड कॅपिलरी. थर्ड पॉईंट आहे इनसाइड लिक्विड बट आउटसाइड कॅपिलरी. आणि फोर्थ पॉईंट आहे आउटसाइड लिक्विड आउटसाइड कॅपिलरी. पी ए इज प्रेशर ॲट पॉईंट ए, पी बी प्रेशर ॲट पॉईंट बी, पी सी प्रेशर ॲट पॉईंट सी अँड पी डी प्रेशर ॲट पॉईंट डी. आता इथे लक्ष द्या, हा मिनिस्कस असा कॉन्केव्ह आहे, म्हणजे आपलं पहिलं रिलेशन आलं पी ए इज ग्रेटर दॅन पी बी. इक्वेशन नंबर 1. का ते कळलं? प्रेशर ऑन कॉन्केव्ह साईड इज ऑलवेज मोर दॅन प्रेशर ऑन कॉन्वेक्स साईड. क्लिअर आहे? हे क्लिअर झालं सगळ्यांना? हां. सो पी ए इज ग्रेटर दॅन पी बी. पी ए इज इक्वल टू पी डी. इक्वेशन नंबर 2. आता हे असं का घेतलं? कारण दोन्ही पॉईंट एअरमध्येच आहेत, म्हणजे या दोघांवरचं प्रेशर कोणतं असेल? ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल. देअरफॉर पी ए इज इक्वल टू पी डी. आता इथे बघा, प्रेशर ॲट पॉईंट सी मस्ट बी इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट डी. इक्वेशन नंबर 3. आता हे का ते सांगतो. मी मगाशी म्हटलं तसं कंटेनरची साईज कंपॅरेटिव्हली लार्ज आहे, त्यामुळं हा मिनिस्कस इथे स्ट्रेट आहे. आणि स्ट्रेट लाईन मिनिस्कस असेल तर दोन्ही साईडला प्रेशर कसं असतं? सेम असतं. म्हणजे मग मला मिळालं पी सी इज इक्वल टू पी डी. आता ह्या दोघांना जर मी कम्पेअर केलं तर ह्याच्यावरनं मला मिळालं पी ए इज इक्वल टू पी सी. इक्वेशन नंबर 4. पी ए इज इक्वल टू पी सी. मग आता मी इक्वेशन 1 मॉडिफाय करतो. देअरफॉर वी कॅन से दॅट पी सी इज ग्रेटर दॅन पी बी. कळलं? ह्याच्यावरून आपण प्रूव्ह काय केलं बघा. सी पॉईंटला प्रेशर जास्त आहे आणि बी पॉईंटला प्रेशर कमी आहे. आता दोन्ही पॉईंट लिक्विडमध्येच आहेत, पण एका पॉईंटला प्रेशर जास्त आहे आणि एका पॉईंटला प्रेशर कमी आहे. अकॉर्डिंग टू पास्कल लॉ लिक्विड विल ट्राय टू मेंटेन सेम प्रेशर थ्रूआउट. लिक्विडची टेंडन्सी असते की तो सगळीकडे इंटिरियरमध्ये सगळीकडे कॉन्स्टंट प्रेशर मेंटेन करायचा प्रयत्न करतो. थ्रूआउट लिक्विड सगळीकडे प्रेशर कसं असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. सो पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच. बरोबर आहे? आता लक्ष द्या, इथे बी पॉईंटला प्रेशर कमी आहे, सी पॉईंटला प्रेशर जास्त आहे. आणि लिक्विडची टेंडन्सी काय असेल? लिक्विडची टेंडन्सी असते थ्रूआउट इंटेरियर तो कॉन्स्टंट प्रेशर मेंटेन करायचा प्रयत्न करेल.
मग सी पॉईंटला प्रेशर जास्त आहे आणि बी पॉईंटला प्रेशर कमी आहे. मग कॉन्स्टंट प्रेशर करायचं असेल तर ऑब्व्हियसली बी पॉईंटचं प्रेशर वाढायला पाहिजे. आता पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच आहे. मग प्रेशर वाढवण्यासाठी लिक्विड लेवल इनसाइड कॅपिलरी ट्यूब विल राईज. लक्षात आलं. अंटिल प्रेशर ॲट पॉईंट बी विल बिकम सेम ॲज प्रेशर ॲट पॉईंट सी. देअरफॉर लिक्विड लेवल इनसाइड कॅपिलरी ट्यूब विल राईज. क्लिअर झालं. मी काय म्हटलं बघा, मी अजून एकदा ते एक्सप्लेन करतो. कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये 2 पॉईंट आहेत, म्हणजे लिक्विडच्या आतमध्ये 2 पॉईंट आहेत. त्यापैकी एक पॉईंट आहे तो कॅपिलरीच्या आतमध्ये आहे आणि दुसरा पॉईंट आहे तो कॅपिलरीच्या बाहेर आहे. कॅपिलरीच्या बाहेर जो पॉईंट आहे त्या पॉईंटला प्रेशर जास्त आहे आणि जो पॉईंट कॅपिलरीच्या आतमध्ये आहे तिथे प्रेशर कमी आहे. लिक्विडची नॅचरल टेंडन्सी असते इट विल ट्राय टू मेंटेन सेम प्रेशर थ्रू. बरोबर आहे. मग सगळीकडे प्रेशर सेम मेंटेन करण्यासाठी ऑब्व्हियसली आतमधलं प्रेशर इन्क्रीज व्हायला पाहिजे. आता आतमधलं प्रेशर इन्क्रीज होण्यासाठी पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच आहे. जर लिक्विड कॉलमची हाईट इन्क्रीज झाली तर ऑब्व्हियसली कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये प्रेशर इन्क्रीज होईल आणि ते सेम पुन्हा एवढं होईल, सी पॉईंट एवढं होईल. म्हणजेच लिक्विडच्या इंटिरियरमध्ये सगळीकडे प्रेशर कसं आलं, सेम आलं. तर कॅपिलरी ट्यूबला आपण लिक्विडमध्ये डीप केलं की प्रेशर डिफरन्स येतो आणि प्रेशर सेम करण्यासाठी थ्रूआउट इंटिरियर ऑफ लिक्विड प्रेशर सेम करण्यासाठी लिक्विड लेवल इनसाइड कॅपिलरी ट्यूब मे राईज ऑर फॉल. क्लिअर झालं. सो दिस इज एक्सप्लेनेशन ऑफ कॅपिलरी राईज. आता दुसरं एक्झाम्पल लक्ष द्या. कॅपिलरी ट्यूब इज डीप इन अ लिक्विड विच डज नॉट वेट गिवन सॉलिड. आता डज नॉट वेट आहे याचा अर्थ मिनिस्कस कसा असेल, कॉन्व्हेक्स असेल. मी मगाशी म्हटलं तसं कंटेनरची साईज आहे ती कंपॅरेटिव्हली लार्ज आहे, त्यामुळं मिनिस्कस आहे तो मिडलला स्ट्रेट आहे आणि मिडलला स्ट्रेट आहे आणि कॉर्नरला स्पेरिकल आहे. हा पॉईंट ए, हा पॉईंट बी, हा पॉईंट सी, हा पॉईंट डी. पी ए प्रेशर ॲट पॉईंट ए, पी बी प्रेशर ॲट पॉईंट बी, पी सी प्रेशर ॲट पॉईंट सी, पी डी प्रेशर ॲट पॉईंट डी. आपल्याकडे एक कंटेनर आहे. अ कंटेनर इज फिल्ड विथ लिक्विड विच डज नॉट वेट अ गिवन सॉलिड. आता डज नॉट वेट करणारं लिक्विड आहे त्यामुळे मिनिस्कस कसा आला, कॉन्व्हेक्स आला. कॅपिलरी ट्यूब कंपॅरेटिव्हली स्मॉल असते, कॅपिलरी ट्यूबचा डायमीटर अगदी स्मॉल असतो, त्यामुळे इथं मिनिस्कस मी स्पेरिकल दाखवला आहे. तर कंटेनरची साईज कंपॅरेटिव्हली वाईड आहे त्यामुळे मिनिस्कस फक्त कॉर्नरला मी स्पेरिकल दाखवलं आहे आणि मिडलला स्ट्रेट ठेवलं आहे. बरोबर आहे. आता इथं पहिली कंडिशन आली पी बी इज ग्रेटर दॅन पी ए. प्रेशर ऑन कॉन्व्हेक्स साईड, प्रेशर ऑन कॉन्केव्ह साईड इज ऑलवेज मोर दॅन प्रेशर ॲट कॉन्केव्ह साईड. बरोबर आहे. प्रेशर ऑन कॉन्केव्ह साईड विल बी मोर दॅन प्रेशर ऑन कॉन्व्हेक्स साईड. देअरफॉर पी ए पी बी इज ग्रेटर दॅन पी ए. ही बी पॉईंट आहे तो कॉन्केव्ह साईडला आलेला पॉईंट आहे. कॉन्केव्ह साईडला प्रेशर जास्त असतं ॲज कम्पेअर टू कॉन्व्हेक्स साईड. देअरफॉर पी बी इज ग्रेटर दॅन पी ए. बरोबर आहे. पी ए इज इक्वल टू पी डी. दोन्ही पॉईंट एअरमध्येच आहेत त्यामुळं दोघांचं प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल. पी सी इज इक्वल टू पी डी. इक्वेशन नंबर 3. हे 2 पॉईंट आहेत ते लिनियर मिनिस्कसच्या इतर साईडला आहेत. बरोबर आहे. त्यामुळं पी ए पी सी इज इक्वल टू पी डी आलं. ह्या दोघांना कम्पेअर केलं तर मला मिळालं देअरफॉर पी ए इज इक्वल टू पी सी. बरोबर आहे. मग इक्वेशन 1ला मी मॉडिफाय करतो. मग त्याच्यावरनं आलं पी बी इज ग्रेटर दॅन पी सी. इक्वेशन नंबर 5 पी बी इज ग्रेटर दॅन पी सी. म्हणजे बघा कॅपिलरीच्या आतमध्ये जो पॉईंट आहे त्या पॉईंटला प्रेशर जास्त आहे आणि जो पॉईंट कॅपिलरीच्या बाहेर आहे पण लिक्विडच्या आतमध्ये आहे तिथे प्रेशर कमी आहे. मी मगाशी म्हटलं तसं
लिक्विडची नॅचरल टेंडन्सी असते, इट विल ट्राय टू मेंटेन सेम प्रेशर थ्रूआउट इट्स इंटेरियर. लिक्विड असेल तर त्याच्या इंटेरियरमध्ये सगळीकडे प्रेशर कसं असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे, किंवा लिक्विड तसं सेम प्रेशर मेंटेन करायचा प्रयत्न करत असतो. मग आता बघा, एक पॉईंट आहे तो लिक्विडच्या आतमध्ये आहे आणि कॅपिलरीच्या आतमध्ये आहे, तिथे प्रेशर जास्त आहे. आणि दुसरा पॉईंट आहे तो लिक्विडच्या आतमध्ये आहे पण कॅपिलरीच्या बाहेर आहे, तिथे प्रेशर कमी आहे. लिक्विडची टेंडन्सी थ्रूआउट इंटेरियर सेम प्रेशर मेंटेन करायची. मग ऑब्व्हियसली बी पॉईंटला जर प्रेशर जास्त असेल तर हे प्रेशर कमी होणार आणि ते सेम कुणा एवढं होणार, सी पॉईंटचं प्रेशर एवढं होणार. देअर फॉर लिक्विड लेवल इनसाइड कॅपिलरी ट्यूब विल फॉल until pressure at point B will become equal to pressure at point C. मी मगाशी म्हटलं तसं P इज इक्वल टू H रो G. H म्हणजे लेवल हाईट, रो म्हणजे डेन्सिटी आणि G म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू H. बी पॉईंटला प्रेशर जास्त आहे, सी पॉईंटला प्रेशर कमी आहे. ऑब्व्हियसली बी पॉईंटचं प्रेशर कमी होणार आणि ते सी पॉईंट एवढं होणार, त्यामुळं लिक्विडची लेवल इनसाइड कॅपिलरी ट्यूब विल ड्रॉप. क्लिअर झालं. हे असं कोणाच्या बाबतीत होतं, जे लिक्विड पार्शियली डज नॉट वेट करतं. फॉर एक्झाम्पल मर्क्युरी अँड ग्लास. तुम्ही ग्लास कॅपिलरी ट्यूब जर मर्क्युरीमध्ये डीप केली तर त्या केसमध्ये लेवल अशी ड्रॉप होते. आणि लेवल राईज कुठे होते, केरोसिनच्या केसमध्ये. केरोसिन आणि ग्लास असेल, तुम्ही जर कॅपिलरी ट्यूब ग्लास कॅपिलरी ट्यूबला केरोसिनमध्ये डीप केलं तर तिथे लेवल राईज होते. हे झालं एक्सप्लेनेशन फॉर कॅपिलरी फॉल. तर अगोदर सांगितलं होतं ते एक्सप्लेनेशन फॉर कॅपिलरी राईज. क्लिअर झालं. आता एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज देखील आपल्याला स्टडी करायचं आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूयात. ओके, थांबूयात.